आजच्या भयकथेचे नाव आहे पिंपळावरची हडळ. गावाचं नाव होतं भोसेवाडी. डोंगराच्या कुशीत वसलेलं, झाडांनी वेढलेलं, शांत पण जुन्या गोष्टींनी भारलेलं गाव. गावाच्या दक्षिणेकडं एक उंच पिंपळाचं झाड होतं, अगदी शाळेच्या मागं. जुनं वाकलेलं, त्याच्या फांद्या आकाशात ओरडत असाव्यात असं वाटायचं. लोक त्या झाडाजवळ जात नसत, कारण तिथं हडळ राहत असायची. एक जुनी गोष्ट सांगितली जायची. संदीप सर नुकतेच गावात शिक्षक म्हणून आले होते, शहरातून आलेले, विज्ञानवादी, अंधश्रद्धेच्या विरुद्ध. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, अरे हे सगळं फॉल आहे, झाड म्हणजे झाड असतं. एक दिवस शाळेत एक मुलगा, सोहम, कापऱ्या आवाजात म्हणाला, सर, मला पिंपळाजवळ कुणीतरी बोलावलं. पांढरं साडी घातलेली, तिचे पाय उलटे होते. संदीप सर हसले. तुला स्वप्न पडलं असेल. पण त्या रात्री सरांनी पिंपळाजवळ जाऊन मोबाईलने फोटो काढायचं ठरवलं. रात्री 12 वाजता फक्त चंद्रप्रकाशात संदीप सर झाडाजवळ पोचले. श्वास थोडा अडखळत होता. त्यांनी मोबाईल उचलला आणि झाडाचा फोटो घेतला, पण मोबाईल स्क्रीन एकदम ब्लॅक झाली. ते पुढे गेले. झाडाच्या मुळाजवळ तिथं एक कोरडं कुंड होतं. त्यातून एक विचित्र वास येत होता, चिखल, वाळलेल्या फुलांचा आणि कुठला तरी कुजलेला वास. ते वळत होते. इतक्यात मागून कुणीतरी हळूच पुटपुटलं, सर. ते थरथर कापले, मागे वळले. पांढऱ्या साडीतील तीच बाई, केस विस्कुरलेले, चेहरा अस्पष्ट आणि तिचे पाय खरंच उलटे. सर किंचाळले आणि धावत पळाले. पण गावात पोहोचेपर्यंत तिचा तो आवाज कानात घुमत राहिला, तू माझा फोटो काढला, आता तुला मी घेणार. दुसऱ्या दिवशी सरांनी हे गावकऱ्यांना सांगितलं, पण त्याऐवजी सगळ्यांनी शांत नजर टाकली. बबन काका, गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, म्हणाले, ती लक्ष्मीबाई होती. नवऱ्याच्या अत्याचारांनी त्रासून झाडाच्या फांदीला गळफास लावून घेतला. ती मृत्यूच्या क्षणाला गर्भवती होती. आत्मा इतका त्रासलेला की तिचं पिंपळाशी नातं अढळ राहिलं. तिचा शाप अजून संपलेला नाही. सरांनी ठरवलं पुरावा मिळवायचा. त्यांनी एक कॅमेरा झाडावर लावला. त्या रात्री कॅमेऱ्यात काय दिसलं हे पाहून त्यांची झोप उडाली. एका क्षणात कॅमेऱ्यात ती लक्ष्मीबाई दिसली. कॅमेरा अचानक उलट फिरला आणि तोंडभर असणारी आकृती स्क्रीनवर आली. दुसऱ्या दिवशी कॅमेरा आपोआप जळून गेला. सर आता थेट त्या झाडाजवळ गेले. एक दिवा पेटवला आणि म्हणाले, लक्ष्मीबाई, मी तुला त्रास दिला असेल, पण मी हे थांबवायला आलोय. तुझं श्राद्ध करीन, तुझं नाव घेईन, पण कृपया माझ्या विद्यार्थ्यांना वाचव. त्या रात्री झाडाजवळून वेळोवेळी भयानक ओरडण्याचा आवाज आला. झाडाच्या सुकलेल्या पानांमधून काहीतरी काळं सावट वर चढत होतं. पण संदीप सर दिवा घेऊन झाडाभोवती 3 फेऱ्या मारल्या आणि तो दिवा झाडाच्या मुळाशी ठेवला. तेव्हापासून झाडाजवळ कुणीच काही पाहिलं नाही. पण एक गोष्ट अजूनही गावकरी सांगतात, पिंपळाचं झाड अजून तिथेच आहे, शांत पण सावध. दिवसा ते अगदी साधं दिसतं, पण रात्री चंद्रप्रकाशात त्याच्या पानांमधून अजूनही हळू आवाज येतो, सर, तू परत येणार ना?